अंगी असलेल्या दुर्गुणांची, वाईट विचारांची. मधल्या जाणाऱ्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. जी माणसे पाण्यात चालतात ती फक्त अंत कापतात आणि जी माणसे डोक्याने व त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांचे देह कापू शकतात. आपल्याला कमीपणा येईल, लाज वाटेल असा पोशाख करू नका. तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि इज्जत दोन्हीही वाढवेल. विश्वास ठेवा, नाहीतर स्वतःच्या मनगटावर ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आकाशातील ग्रह तारे जर माझ्या भविष्य ठरत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग? स्वतःची लायकी तुम्ही विद्यार्थी असतानाच वाढवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची खोली समुद्रासारखी तर कार्याची उंची हिमालयासारखी उत्तुंग होती. कुणाला ते सामाजिक कार्यकर्ते, समाज सुधारक म्हणून महान वाटले तर कुणाला ते क्रांतिकारक युगपुरुष वाटले. कुणाला ते थोर नेते, राजकीय विचारवंत वाटले तर कुणाला ते कायदे पंडित, घटनाकार म्हणून महान वाटले. त्यांच्या समग्र जीवन कार्याचा, व्यक्तिमत्वाचा मागोवा घेताना प्रतिभावंतांची प्रतिभा थिटीत पडावी, शब्द अपुरे पडावेत अशा प्रकारे त्यांचे जीवन कार्य होते. श्रोत्यांनो, ही नवे अतिशयोक्ती आहे खरी वस्तुस्थिती. ही नवे अतिशयोक्ती आहे खरी वस्तुस्थिती. तो मैं किस झाड की पती. धन्यवाद. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची 4 अर्थ सत्य आहेत. या चतुसूत्रीचा अवलंब केल्याशिवाय येथील लोकशाहीला काही अर्थ नाही अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणणं होतं. त्यांनी एकन्य शक्ती, एक मूल्य, एक राष्ट्र, एक भाषा. एकन्य शक्ती, एक राष्ट्र, एक मूल्य, एक भाषा, ही सर्व जनता एक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मनुष्याला बोलण्याचे स्वातंत्र्य, वागण्याचे स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्याप्रमाणे व्यवसाय स्वातंत्र्य दिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. अन्न, वस्त्र, निवारा यासारखे